आप्या आप्या अमोल कसा आहे का? खूप वेळ झाला, आत घेऊन गेलेत त्याला, माहित नाही अजून. खूप काळजी वाटते. अगं पण तिथे झालं कसं काय? माहित नाही रे दिप्या. वंसप तुम्ही शांत व्हा, सांभाळा स्वतःला. मला माझ्या अमोलला भेटायचंय लवकरात लवकर. विनायकराव, मला काय म्हणायचं ते कळतंय, पण आता तसं कसं करता येईल आपल्याला? डॉक्टर डॉक्टर काय झालं? कसं आहे तो? काय झालं त्याला? सीम्स फाईन. आम्ही प्राथमिक उपचार सुरू केलेले आहेत, पण आपल्याला काही त्याच्या तपासण्या करून घ्याव्या लागणार आहेत. कसल्या तपासण्या डॉक्टर? कसं आहे, आहार त्याचा नीट आहे आणि जर खेळणं फिरणंही चांगलं असेल तर मग या वयामध्ये अशी चक्कर येणं म्हणजे नॉर्मल नाही ना. पण मग आपल्याला काही स्पष्ट कळण्यासाठी तपासण्या तर करून घ्याव्या लागतील ना काही. मग आता आपण आजच सगळ्या टेस्ट करून घेऊ आणि त्याच्यामध्ये काय निघतंय ते बघू आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंटही चालू करू. अमोल, बापू 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 सावरत होता. डॉक्टर मला क्लिअर सांगा, नक्की काही सिरियस नाही ना? मला जे खरं आहे ते सांगा प्लीज. हे बघा, मी तुम्हाला खोटा दिलासा देणार नाही, पण म्हणून फार काही सिरियस आहे म्हणून तुम्ही काळजी करावं असंही नाही. काही जे आहे ते तपासण्यामध्ये क्लिअर होईलच ना. पण डॉक्टर मला हे तरी सांगा, तू शुद्धीत कधी येईल? मी सलाईनमधून सगळी इंजेक्शन्स त्याला दिलेली, तो लवकरच शुद्धीवरती येईल. प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका. आय विल गेट बॅक टू यू. काय होऊन बसले हो? अमोलच्या आपल्याला तपासण्या करायला लागते. अर्जुन, अमोलला काय होणार नाही ना रे? आपे आपे तू टेन्शन घेऊ नको. हे बघ, तू मनात काय आणू नको. दुसरं डॉक्टर काय म्हणले आता की तपासण्या करू ना, त्यानंतर कळेल ना. तू नको टेन्शन घेऊ. दाजी, मला आत ना असं वाटतं की आपल्या अमोलला काहीच नाही होणार. हा हो, आपण चांगलाच विचार करू. आपे आपे तू तू खंबीर आहेस का नाही मला सांग. अशा वेळी ढसाळायचं नाही. आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आणि अमोल नक्की बरं होणार आहे. दिप्या बरं होणार आहे का नाही अमोल? काय नाही होणार. हो हो. हे बघ डॉक्टर, नियती, तू माझ्या बाजूने असशील असं मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं. सगळी सावध आयती एकत्र टप्प्यात घावलेत की इथे. आपल्या पोरांमागचा यो ताप कधी कमी होणार आहे बापू, कुणास ठाऊक. वय विनायकराव, हो, बघा की दोघं बी किती काळजीत दिसते. पण अहो त्यांना सांगणार कोण? त्यांचं एकमेकांच्या आधाराशिवाय काहीच होणार नाही. बापू, आपणच त्यांना समजून सांगितलं पाहिजे. एक काम करा, तुम्ही आप्पीला सांगा, मी आरच्या बरोबर बोलतो. बर, आप्या जरा बोलायचं होतं. ये की. अर्जा, अरे नको काळजी करू, अमोल होईल बरा. आजची रात्र कशी तरी गेली पाहिजे. मला उद्या सकाळी ना अमोल बरा झालेला पाहिजे बस. बरं अर्जा, मला एक गोष्ट कळना, म्हणजे राहून राहून सतावती या की एवढा हसता खेळता अमोल, त्याला एकदम चक्कर कशी काय आली? तुझ्यात आणि अर्जुनच्या जे काही चाललंय ना, त्याच्यावरून तुझी मनस्थिती कळतीये का मला? काय बरोबर काय चूक काहीच कळत नाही आता.
प्या कसं असतं माहितीये का, प्रत्येकाची एक बाजू असती, तशी अर्जुनची एक बाजू आहे. जरी तुला चुकीची वाटत असली ना तरी त्यात अमोलची काळजी आहे का बाळा? हो बापू, पण त्यामुळे जर आमच्यात अंतर पडतंय त्याचं काय? अमोल बरा झाला ना की ते अंतर आपोआप कमी होईल, मी सांगतो ना तुला. आणि आम्हाला आमच्यामुळेच त्रास झाला असेल तर? म्हणजे मला का कोणास ठाऊक सारखं सारखं असं वाटतं की अर्जुन आणि मी रूम मध्ये जे काही बोलत होतो ना ते त्यांनी ऐकलंय आणि म्हणून त्याला चक्कर आली आहे. काय? पण आप्या, अगं असं काय बोलत होता तुम्ही? अर्जुन मला अमोलला सांभाळण्याविषयी काही अटी घालत होता आणि म्हणाला की आपण काय आप्या? आपण फक्त अमोल सोबत एकत्र राहायचं आणि त्याला नाही कळू द्यायचं कधीच. आप्या, अगं अमोलला सगळे प्रेमाने एकत्र पाहिजेत ग कुटुंबात. त्याच्या कानावर असे शब्द पडले असतील तर कसं सहन करणार ते लेकरू? त्या लेकराचा आता प्रेमावरचा विश्वासच उडेल, माहितीये का? जा, अरे तुझं हेच वागणं मला पटना झालंय रे. अरे आपली तुझ्यासाठी योग्य आहे रे. तिला नसतं ऐकून घ्यायचं कोणाचं. मला नाही वाटत आम्ही एकत्र राहू शकतो. तू स्वार्थी होतीस बरं का. यात कसला स्वार्थ? अरे आमच्या कोणाचा विचार न करता, स्वतःच्या पोटच्या पोराचा विचार न करता यो निर्णय घेणं म्हणजे स्वार्थीपणा नसून दुसरं काय आहे? सांग ना मला. असं नाही कदम, आपण नाही बरोबर आनंदात राहू शकत. का का नाही राहू शकत? तिला सगळं घर एकत्र ठेवायचे म्हणून, का काम सांभाळत तिला घरची जबाबदारी घ्यायची म्हणून? अरे अर्जा, एखादा माणूस जर का समजून घ्यायचा असेल ना तर त्याच्यातले गुण पहिल्यांदा बघायला पाहिजे. बापू, मला काय करू खरंच कळत नाही. आता मला खूप काळजी वाटते अमोलची. काळजी वाटते ना बाळा, पण काळजी वाटते तसं वागा ना तुम्ही दोघ जण. पण आपल्यात तुला सांगतो, तुम्ही जर असंच एकमेकांशी वागत राहिलात ना, अमोल लवकर बरा नाही होणार. बापू असं नका ना बोलू तुम्ही. तुम्हाला कळत कसं नाहीये? अमोलला तुम्ही दोघ जण प्रेमाने एकत्र पाहिजे ना, एवढंच म्हणणं आहे त्या लेकराचं. पण तुम्ही तसं का नाही वागत? तुम्हाला माझं म्हणणं कळा ना कदम. मला ते कळून बी घ्यायचं नाही अर्जा. आता मी सांगतो तेच करायचं तू गुमान. म्हणजे आपली आणि तू दोघांनी एकत्र राहायचं आणि एकमेकांना समजून घ्यायचं. अरे यातच तुझं भलं आहे आणि आपल्या घराचं भलं आहे. कदम, ह्या गोष्टीने मला फक्त त्रासच होणार आहे. अर्जा, अरे आपली तुला नक्की समजून घेईल, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण आता तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं ही माझी इच्छा आहे. तुझी ही नाटकं आहेत ना, बंद कर आता पूर्णपणे. ठीक आहे. आप्या, तू ना अर्जुननं वेगळं होणं म्हणजे आता अमोलसाठी शाप असणार आहे. त्यामुळं वेगळं होण्याचा विचार डोक्यातनं काढून टाक. अहो, तुम्हाला काय वाटतं, छोटे सरकार बरे होतील ना? अगं मला का बरा होणार नाही ते? हा, तुम्ही माझ्यावर का चिडताय? मी तुझ्यावर चिडत नाही ग, पण तू उगा अर्थ नसलेले प्रश्न विचारत जाऊ नको. आम्हाला आता सिटी स्कॅनला नेलंय, रिपोर्ट आला आपल्याला कळेल त्याला नेमकं काय झालंय ते. बरोबर आहे दीपक. रिपोर्ट उद्या येतील, तोपर्यंत आपल्याला धीर धरायला. तर अहो कसा धीर धरू सांगा की तुम्ही. मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं अमोलला परत चेक करील. अमोल म्हणजे घराचा आत्मा आहे हो. त्याला जर काय झालं ना तर कुणीच नाही आनंदी राहू शकत. दीपक, अरे असं का बोलतोयस तू? काही नाही होणार अमोलला, नाही होणार अमोलला काय. रुपाली, तुला काय होतंय? मला कुठं काय होतंय तेव्हा? अमोलला जर बरं वाटलं नाही ना, मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. आपण आता फक्त देवाकडे प्रार्थना करू की छोटे सरकारांना लवकरात लवकर बरं वाटू दे.
अमोलला पहिल्यांदाच बघतीये रे. ए बाळा, अमोल, हे बघ, हे बघ, मा आणि बाबा आले तुला भेटायला. उठणार एकदा. अमोल बाळा, आम्ही तुझी काळजी घ्यायला दोघं तयार आहे, एकत्र. उठतोस का? हा, हे बघ, आता आम्ही एकत्र होत, आम्ही नाही जाणार कुठे. तुझ्या जवळ होते बघ. उठ ना बाळा एकदा. अमोल, अमोल, आपल्याला हे मिसळ खायची ना, मिसळ. पुण्यातली तुझी फेवरेट मिसळ खायची ना. आपण जाऊ ना लगेच गाडीवर बाबाच्या. आणि आपल्याला खूप एन्जॉय करायचंय. तू पटकन उठ, घरी चल, पण आवरू आणि लगेच जाऊ फिरायला. हा अमोल? अजून नाही उठत रे तो. तू सांगणार आहे त्याला. अमोल बाळा, आम्ही काय ठरवलं माहितीये का? आता मा आणि बाबा मिळून तुला गोष्ट सांगणार आहे का नाही? आपल्या पण गोष्ट सांगणार आहे ना त्याला? हो. अमोल, मी ना छान गोष्ट सांगते तुला. कुठली कुठली कुठली? हा अमोल, मी ना आज तुला अभिमन्यूची गोष्ट सांगते. अभिमन्यू कोण होता माहितीये? पांडवांचा हिरो होता ना अर्जुन. त्याचा मुलगा अभिमन्यू खूप खूप शूर होता. तो शूर होता, खूप खूप. आणि आहे ना, त्याला जगातली सगळ्यात अवघड विद्या यायची. सगळ्यात अवघड म्हणजे चक्रव्यूहात जाण्याची सगळ्यात अवघड. आणि कुठे शिकला होता माहितीये का तो? आईच्या पोटात शिकला होता ती विद्या. आणि तुला माहितीये अमोल, त्यांनी त्या विद्येचा वापर करून ना युद्ध पण केलं. तो चक्रव्यूहात शिरला आणि सगळ्यांशी युद्ध केलं आणि तो जिंकला रे. आणि त्या दिवशी त्याच्या शौर्य पुढं सगळ्यांचं शौर्य फिकं पडलं. असा होता अभिमन्यू तो. अमोल, तुझं पण असंच होतं ना रे. तुझ्या जन्मापासून नियतीने फक्त चक्रव्यूह रचले. तुझे मा बाबा वेगळे झाले, पण बाळा तू ते चक्रव्यूह भेदलंस आणि सगळं व्यवस्थित केलंस, हो की नाही? अमोल बाळा, तू होतास म्हणून शक्य झालं रे हे सगळं. उठ ना. आता पुन्हा परिस्थितीने आम्हाला वेगवेगळ्या उंबऱ्यावर उभं केलंय रे. अमोल बाळा, आमच्यात भांडण होतात, वाद होतात, पण ते तू नसेपर्यंतच टिकतात. आता जर पुन्हा हे चक्रव्यूह भेदायचं असेल ना, तर तुझी खूप जास्त गरज आहे. आम्हाला सगळ्यांना जोडणारा धागा आहेस रे बाळा तू. पाहिजे ना जवळ. अमोल, या सगळ्यांना बाळा तू खूप गरजेचा आहेस. तू हवा आहेस आम्हाला, तू खूप महत्वाचा आहेस. बघ ना, आम्ही दोघ जण वेगळे होणार हे कळल्यानंतरच तुझी ही अवस्था झाली बाळा. आम्ही खरंच कुठेच नाही जाणार. तू उठणार आहे अमोल, उठणार आहे बाळा. अप्पे, अमोल होणार आहे बरा. तू काळजी करू नको. तू स्ट्रॉंग आहे ना. स्ट्रॉंग आहे तू. तू सावर. परमेश्वरा, आमची काय चूक असेल ना, आम्हाला शिक्षा दे रे. अमोल बरा होऊ दे ना. अमोल. हा, ते अमोल कदमचे रिपोर्ट्स आलेत का तेच विचारायला आलो होतो. आई की आज सकाळीच आलेत वाटतं. तुम्ही एक काम करा, तिथे सिरियली ठेवलेत, शोधून घेताय का? मी बघतो. गावला जाधव साहेब, मेड्युलो ब्लास्टोमा म्हणजे काय? बिचारा 7 वर्षाचा मुलगा. खूप वाईट वाटते त्याच्याबद्दल. का हो साहेब,
काय झालंय नेमकं त्याला? ही लहान मुलांच्या मेंदूमध्ये आढळणारी खूप कॉमन गाठ आहे. हिला मिडोलोप्लास्टोमा असं म्हणतात. त्यातून 70% मुलं वाचू शकतात. हा एक प्रकारचा ब्रेन ट्यूमर आहे. फक्त हा ट्यूमर फर्स्ट स्टेज ओलांडलेला नसावा, कारण सेकंड आणि थर्ड स्टेजची मुलं वाचणं खूप कठीण असतं. पण या मुलाची सेकंड स्टेज नुकतीच सुरू झाली, त्यामुळे अजूनही चान्स आहेत. पण यांनी लगेच उपचार सुरू करायला हवेत. चांगले उपचार झाले तर ठीक, नाहीतर काय? त्याच्याकडे फक्त 2 महिने राहिलेत. फार फास्ट ग्रो होता हा ट्यूमर. काय झालं? खोकला आला. मी ही रिपोर्ट लगेच देऊन येतो त्यांना. हा. आत्ता जर आप्पीन अर्जाला ही गोष्ट कळली ना तर हे पोरग नक्की वाचल. पण मला ही चुकून बी मान्य नाही. त्यापेक्षा आत्ताच या पोराचे रिपोर्ट बदलले तर त्याचा आजार 3ऱ्या स्टेजला जाईल आणि मग पोरासोबत त्याचे आईबाप बी संपल्यात जमा होतील. जाधव साहेब, मगाशी क्षिती मॅम तुम्हाला बोलत होत्या. मी सांगायला विसरलो तुम्हाला. एकदा बघता का काय म्हणतात तर? ठीक आहे जातो मी लगेच. अब्बे, माझ्या उभ्या आयुष्याला आग लावून ठेवली असत. जवळजवळ 8 वर्ष होत आली, पण ही आग का इजाना झाली बघ. नाही ह्याच आगीत तुझ्या आयुष्याची राख रांगोळी केली ना तर नाव लावणार नाही. संकल्प ढोबळे. मॅडम, अमोल कदमचे रिपोर्ट्स आलेत? डॉक्टर, अमोल कदमचे रिपोर्ट. हो, थँक्यू. या तुम्ही. अमोल, तू आता अगदी व्यवस्थित आहेस बरं का बाळा? आता बापू, मी आहात ना माझ्यासोबत. आम्ही तर हायच ना बाळा. पण आता इथून पुढं तू तुझी काळजी घ्यायची बरं का? हो आजोबा. अर्जुन कदम, तुमच्या मुलाचे रिपोर्ट्स आलेत. जरा 2 मिनिटं बाहेर येत. हो. डॉक्टर, नेमकं काय झालंय, कसं काय कळेल का? आय एम रिअली सरप्राईज. रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. असं लक्षण असताना रिपोर्ट इतकं नॉर्मल येणं हे दुर्मिळच आहे खरं. डॉक्टर, अमोलच्या डिस्चार्जचं कसं? आजच्या दिवस त्याला रुटीन चेकअपसाठी ठेवूयात आणि उद्या त्याचा डिस्चार्ज करून टाकू. थँक्यू डॉक्टर. ओके. अर्जा, अप्पे, आता आपला अमोल बरा आहे एकदम. आता आपण सगळ्यांनी ना त्याच्या मनाप्रमाणे वागूया. मी काय म्हणते, आपण काही जण घरी जाऊयात का? म्हणजे जेवणाचा डबा बनवून देता येईल. दीदी, दाजी, मी कामावर जाणार आहे का? नाही, मी माझं काम इथूनच करेन. हा, आणि मी पण चिंचुकीशी बोललोय. जर काय पेपर वर्क असेल तर तो इकडे येऊन करून घेईल. त्यामुळे मला पण काय जावं नाही लागणार. तुम्ही थांबा इकडं, आम्ही जातो आणि कपडे पण पाठवून देतो. बापू, विनू बाबा, तुम्ही पण चला, थोडा आराम करा.